चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी त्रिशला मानकर @पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत करते। नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील SBL एनर्जी स्फोटक कंपनीत 1 मार्चला भीषण स्फोट झाला। स्फोटात आतापर्यंत 21 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहे। या प्रकरणी कंपनी व्यवस्थापनातील 21 जणांवर गुन्हा दाखल झाला असून काहींना अटक करण्यात आली आहे। मात्र मुख्य आरोपी असलेले कंपनी मालक अजूनही फरार आहे। दरम्यान पोलिसांकडून कंपनी मालकावर लुकआउट नोटीस जारी केला आहे। त्याची अटक कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले आहे। बघा हा स्पेशल रिपोर्ट। 1 मार्च रोजी रविवारी 7च्या सुमारास झालेल्या या भीषण स्फोटात SBL एनर्जीमधील नोनल क्रिम्पिंग युनिटमध्ये झालेल्या स्फोटात 19 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 23 जण गंभीर जखमी आहेत। जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर रुग्णांची पाहणी केली असून दोषींवर कडक कारवाई होणार असे ते म्हणाले। एकूणच आपल्याला कल्पना आहे की या केसमध्ये पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे। 21 लोकांवर FIR दाखल केला आहे। 11 लोक अरेस्ट केलेले आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर सहित। सगळे प्रमुख लोक आता अटकेमध्ये आहेत। काही लोक फरार आहेत, त्यांनाही शोधण्याचं काम चाललेलं आहे। SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोट आणि त्यात झालेली जीवितहानी ही अत्यंत दुर्दैवी आहे। नागपूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या 11 स्फोटक कंपन्या आहेत। गेल्या 1.5 वर्षात विविध स्फोटांमध्ये एकूण 43 कामगारांचा जीव गेलाय, त्यापैकी 25 महिलांचा समावेश आहे। केवळ 300 रुपये मजुरीसाठी जीव धोक्यात घालून हे मजूर काम करतात, म्हणून गरिबांच्या जीवाची काहीच किंमत उरली नाही का असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला आहे। ज्यावेळेस ही घटना घडली त्या सोलार एक्सक्लुझिव्ह मध्ये, त्यावेळेस आम्ही पण तिकडे गेलो होतो। आम्ही सगळी परिस्थिती घेतली। त्यावेळेस पण असंच उत्तर आलं की आम्ही कारवाई करतो। आताही तसंच उत्तर आलं, इतके पैसे दिले, तितके पैसे गेले। त्यांना पैसे देऊन हा काही यावरचा उपाय नाही असं मला वाटतं। म्हणजे 300 रुपये मजुरीसाठी 14 गावकरी त्या ठिकाणी 14 महिलांचा जीव गेला। गावकरी म्हणतात आमच्या जीवाची काही किंमत आहे की नाही, आमच्या जीवाला काही किंमत देता की नाही, तुम्ही पैसे देणार पण आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, त्यासाठी काय करणार, हा त्यांचा अर्थ असा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, या घटनेचा सखोल तपास करणे अत्यंत आवश्यक आहे। कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे अशा कित्येक निष्पाप कामगारांचा जीव जात आहे। आता तरी अशा कंपन्यांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही याची शासनाने वेळोवेळी दखल घ्यावी। या दुर्दैवी घटनेची तीव्रता इतकी प्रचंड होती की अनेक किलोमीटर पर्यंत याचा आवाज ऐकू येत होता। मृतांचे मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत सापडले। अनेक कुटुंबाचा एकमेव कार्यकर्ता गमावला गेला आहे। विशेष म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये याच कंपनीत दुर्घटना घडली होती, तरी सुद्धा सुरक्षा विषयक उपाययोजना काटेकोरपणे राबवण्यात आल्या नाहीत। मागील 2 वर्षापासून संबंधित विभागाकडून डिश सेफ्टी ऑडिट न झाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी आहे। या दुर्घटनेची उच्चस्तरीय स्वतंत्र व वेळबद्ध चौकशी व्हावी। पेसो, डिश व लेबर इन्स्पेक्टर यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी। या संपूर्ण घटनेचा सखोल आणि निष्पक्ष तपास होणे अत्यंत आवश्यक आहे। कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे अशा निष्पाप कामगारांचा जीव जात असल्याची टीका करण्यात आली आहे। कंपनीच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जीवाचे बळी जात आहे, मात्र शासन काहीच ठोस कारवाई करत नाही। केवळ काही पैसे देऊन मजुरांचं जीवन विकत घेतात। नागपूर जिल्ह्यात वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे। त्यामुळे भविष्यात अशा घटना होणार नाही यासाठी कठोर पावलं उचलले जाणे आवश्यक आहे। सोबतच कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणीही होत आहे। त्रिशला मानकर सोबत प्राची ठाकरे, ब्युरो रिपोर्ट @पोस्ट मराठी, नागपूर।